हनुमान, हनुमान, अरे किती चिंतन ध्यान करशील. हनुमान, तुला किती वेळेस सांगितलंय या भूतलावरील लोकांचं टेन्शन घेऊ नको. ऐकतोयस ना? हनुमान, हे कलियुग आहे. या कलियुगात जो कोणी इतरांवर उपकार करेल त्यालाच पापाचा भागीदार व्हावं लागेल. आणि तुम्ही अशा लोकांसाठी या कलियुगात धर्तीवर उतरलात. असो, तुम्हाला लोकसेवा करायची आहे, करा. पण लोकसेवा कुठे करत आहात? मालती तुमची भक्त आहे म्हणून काय तुम्ही उरलेला संपूर्ण वेळ मालतीच्या आणि काशीनाथच्या घरी घालवणार आहात का? नाही. जी तुम्ही त्यांना सेवा दिलीत, जितक्या दिवस मालतीच्या घरी राहिलात ते पुरेसे आहे. आता मालतीच्या घरात कधीही जाऊ नका, कारण बरेच असे काही लोक आहेत ज्यांना तुमची गरज आहे. याच शिंदे चाळीत तुम्हाला राहायचं आहे. बिनधास्त राहा, पण कुठल्याही एका घरात राहू नका. ज्या कोणत्या घरात तुम्हाला जावं वाटेल तिथे जा. त्यांना बौद्धिक शारीरिक शक्ती द्या. त्यांच्या अडचणी अप्रत्यक्षरित्या दूर करण्याचा प्रयत्न करा. माझा आशीर्वाद आहे. देवा, खरंच चुकलं माझं. मला मालती आणि काशीनाथच्या घरी इतके दिवस घालवायला नको होते. पण काय करणार, मालती माझी एक निस्वार्थी आणि प्रेमळ भक्त आहे. आणि तिच्या घरात आता कोणतंही संकट येणार नाही याची खबरदारी घेतली आहे मी. आणि हो, तुम्ही म्हटल्याप्रमाणे शिंदे चाळीतील अडचणी दूर झाल्याच पाहिजे. प्रभू श्रीरामा, शिंदे चाळीत प्रत्येक घरात मी जाईन आणि अप्रत्यक्षरित्या त्यांच्या अडचणी दूर करीन. जय श्रीराम, जय श्रीराम. श्रीराम श्रीराम जय जय राम. प्रभू, हे काय आता? अहो, हा राघव माझ्या बाजूला बसलाय तरी मला पाहू शकत नाही. हनुमंता, 6 महिने मानव रूपात होतात तुम्ही. आता तुम्हाला मानव रूपातच राहावं लागेल. पण तुम्ही कोणत्याही मानवाला दिसणार नाही. प्रश्न नका विचारू. राघवच्या अडचणी काय आहेत त्यांचा विचार करा. होय प्रभू, त्यासाठीच घरात आलो. या बोल भक्ता, अरे तुझी काय अडचण आहे?
अरे बापरे, तुला माझा आवाजही जात नाही. काहीतरी करावं लागेल. ह्याला बोलतं केलंच पाहिजे, नाही तर याची अडचण काय ती मला समजणार नाही. ऐक हा. अहो. देवा, देवा हे काय चाललंय काय देवा? मला मला वेळ तर लागला नसेल ना? नाही नाही, असं होऊन चालणार नाही. देवा, देवा मी आधीच खूप अडचणीत आहे. माझी मुलगी राणी 24 वर्षांची झाली. तिला अनेक मुलं बघून गेली, मागणी घातली, पण व्यवहार नाही जमला. पाहिलं ना प्रभू, या राघवची अडचण. अहो, या राघवला याच्या 24 वर्षाच्या राणीच्या लग्नाची चिंता सतावते. मला याच्यासाठी आणि याच्या राणीसाठी काहीतरी करावंच लागेल. बोल राघव, तुझ्याकडे काय कमी आहे? ते लोक येतच असतील. देवा, देवा माझी मदत कर. माझ्या राणीला बघायला येणारा मुलगा चांगला असू दे, त्याला चांगली नोकरी असू देत, मुंबईत स्वतःचं घर असू देत. देवा, देवा खूप झालं. माझ्या राणीचं लग्न यावर्षी व्हायलाच हवं. बघता राघव, अरे तू काही काळजी करू नकोस, मी आलोय तुझ्या घरात. जय श्रीराम. अरे भक्ता, राघव, तू आतापर्यंत ज्यांची वाट बघत होतास ते पाहुणे आलेत. अरे दाराकडे बघ, पाहुणे आलेत. या 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 या. गजानन साहेब या. नमस्कार. 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 या या या. बसा बसा. नमस्कार. या. अगं कांता, पाहुणे आलेत, चहा घेऊन ये. बसा बसा व्यवस्थित. बजरंगाची कमाल हो, बजरंगाची कमाल.